नमस्कार, मी पल्लवी. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत मंचुरियन रेसिपी. आता ही सगळ्यात जास्त आवडीची म्हटलं की लहान मुलांना काहीतरी चटपटीत खायला असलं की मुलं खूप आवडीने खातात. मग चला, आज लहान मुलांच्या आवडीची रेसिपी बघूया, झटपट अशी. आणि मंचुरियन लहानच नाही तर मोठ्यांनासुद्धा आवडतं. आणि बाहेरून आणायचं म्हटलं की 10 बॉल फक्त येतात एका बॉक्समध्ये, तर ते 150-200 रुपयाचे असतात. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रेट आहेत. आता इथे जर आणायचं म्हणलं तर 200 रुपये लागतात बरं का बीडमध्ये. तर मग चला, आज घरच्या घरी आपण 300-400 रुपयाचं मंचुरियन फक्त एवढ्या गोबीमध्ये बनवूयात. तर हा गोबी मला वाटतं जवळजवळ अर्धा किलोपेक्षा जास्त असेल, अंदाज सांगते, मला कन्फर्म माहिती नाही. सगळा हा गोबी जो आहे तो असा बारीक खिसून घ्यायचा आहे. त्यामध्ये लागणारं साहित्य काय काय आहे बघा. भरपूर असा लसूण घ्यायचा आहे, कट केलेला, हा ठेचलेला लसूण आहे. त्यानंतर शिमला मिरची घ्यायची आणि कांदा घ्यायचा. आता ह्या ज्या भाज्या आहेत, तुम्हाला उभ्या जर पातळ पातळ कापायच्या असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करून घ्या. तर सगळ्यात अगोदर जो गोबी आहे तो खिसलेला, त्याचं शक्य होईल तेवढं दोन्ही हाताने याचं पाणी काढून घ्यायचं. किंवा मग काय करायचं, एखादा सुती कपडा घ्यायचा, त्यामध्ये सगळा किसलेला गोबी टाकायचा आणि मग छान त्याला कपड्याच्या साह्याने पिळून घ्यायचं. म्हणजे कसं, त्यामधलं सगळं पाणी निघलं की मंचुरियनचे बॉल कसे असे छान परफेक्ट तयार होतात आणि जो गोबीचा वास येतो तो जास्त येत नाही. तर ही रेसिपी माझी नसून माझ्या वहिनीची आहे. मी सुद्धा हे मंचुरियन पहिल्यांदा शिकत होते, कारण मला सुद्धा हे मंचुरियन येत नाही. म्हणजे मी कधी ट्राय केलं नाही. एक वेळेस ट्राय केलं पण त्याचे जे स्वास आहेत ते कमी जास्त झाल्यामुळे माझ्याकडून बिघडलं होतं आणि चवीला छान लागत नव्हतं, म्हणून मी परत कधी बनवायला घेतलं नाही. पण आज तिची रेसिपी पाहिली आणि मला सुद्धा खूप सोपं वाटलं. तर चला मग, तुम्हाला जर ही रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, नक्की शेवटपर्यंत बघा. तर गोबी किसल्यानंतर त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा मैदा असं मिळून टाकायचं आहे. कॉर्नफ्लॉवर थोडं जास्त टाकायचं आहे. मैद्याचं प्रमाण 1 पट असेल तर कॉर्नफ्लॉवर 2 पट टाकायचं आहे. आता हे गोबीवर डिपेंड आहे, तुम्हाला त्यामध्ये किती कॉर्नफ्लॉवर आणि किती मैदा टाकायचा. तर मैद्याचं आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण सांगितलं. मैदा 1 हिस्सा असेल तर कॉर्नफ्लॉवर 2 हिस्से. पण गोबीमध्ये जेवढं ॲडजस्ट होईल पाणी न वापरता तेवढं टाकायचं आहे बरं का. आता इथे किती तुम्ही म्हणत असाल प्रमाण टाकायचं, तर गोबीमध्ये जेवढं बसेल तेवढं. तर हे बघा, छान असं मळून घेतलेलं आहे. आता त्याचे आपल्याला हवे त्या आकारात बॉल बनवून घ्यायचे. तर आता हे बॉल अगदी वरतून कुरकुरीत होतात आणि मध्ये असे सॉफ्ट सॉफ्ट होतात. आपल्याला पाहिजे तसे हे बॉल मस्त हॉटेलसारखे तयार होतात. आता बऱ्याच वेळेस इथे आपण चुकतो. तर काय चुका होतात, आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल, तुमच्याकडून काय चुका होत होत्या तर तुमच्या लक्षात आलं असेल. तर मी ज्यावेळेस बनवलं होतं त्यावेळेस माझे बॉल परफेक्ट बनले होते बरं का. पण सॉसचे प्रमाण जे आहे ते माझ्याकडून कमी जास्त झाले होते. इथे सॉसचं प्रमाण वापरणं योग्य खूप महत्त्वाचं असतं. तर चला, सगळे बॉल बनवून घेतले आणि मग असे तळून घ्यायचे. आता मीडियम टू हाय फ्लेम करायची गॅसची आणि मस्त छान कुरकुरीत हे बॉल्स लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता ही रेसिपी म्हणाल तर हेल्दीसुद्धा आहे, कारण गोबी जो आहे तो आपण भाजी लहान मुलं बऱ्याच वेळेस खात नाहीत आणि आपण सुद्धा कधी कधी जास्त खात नाहीत. आता आमच्या घरामध्ये तर गोबी कधीच बनत नाही, पण मंचुरियन म्हटलं की आम्हाला खूप आवडतं. त्यामुळे मग चला, गोबीचा भरपूर असा वापर होतो. व्हेजिटेबल्ससुद्धा त्यामध्ये बरेच वापरले जातात, जसं की शिमला मिरची आहे, कांदा आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटोसुद्धा वापरू शकता, पण टोमॅटो कसं थोडंसं गळगळीत होतं, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या भाज्या वापरू शकता. पण इथं बऱ्याच वेळेस काय होतं, हे मंचुरियन जे आहे ते सॉस व्यवस्थित न वापरल्यामुळे बिघडतं. तर तुम्ही फक्त रेसिपी जी आहे ती न स्किप करता जर बघितले तर तुम्हाला लक्षात येईल. तर चला, छान असे कुरकुरीत लाल कलरचे बॉल तळून झालेले आहेत. आता सगळे बॉल जे आहेत ते असेच तळून घ्यायचे. तर बघा किती छान मस्त कलर आला आहे. आता हे वरतून मस्त कुरकुरीत झाले होते आणि मध्ये असे सॉफ्ट सॉफ्ट छान तयार झाले होते बरं का. तर बॉल कधी कधी काय होतं, प्रमाण जर कॉर्नफ्लॉवर मैद्याचं कमी जास्त झालं तर एक तर जास्त सॉफ्ट होतात, नाही तर जास्त कडक होतात. पण हे बघा किती मस्त परफेक्ट तयार झाले होते. मध्ये एकदम छान लुसलुशीत होते आणि वरतून कुरकुरीत होते. तर आपल्याला असे बॉल तयार झाले पाहिजे. तर आता हे सगळे बॉल असे लाल होईपर्यंत तळून घेतलेले होते. त्यानंतर आपल्याला कोणते कोणते सॉस लागणार बघा. हे आहे टोमॅटो केचप, त्यानंतर सोया सॉस आणि रेड चिली सॉस, हे 3 सॉस लागणार आहेत. आणि भाज्या म्हटलं तर तुम्हाला भाज्या स्टार्टिंगला सांगितले, लसूण, शिमला मिरची, कांदा. तर लसूण भरपूर प्रमाणात कट करायचा, काही ठेचून घ्यायचा आहे. तर जे ठेचलेला होता तो
गोबीमध्येच टाकला होता बरं का, मिक्स करता वेळेसच बॉलमध्ये. आता इथे परत ठेचलेला लसूण वापरण्याची गरज नाही, जो कट केलेला होता भरपूर लसूण तो टाकायचा आहे. आता तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल फ्रेश तर तुम्ही ती नंतर गार्निशिंगसाठी वापरू शकता मंचुरियन बनल्यानंतर. आता स्टार्टिंगला सगळ्यात अगोदर काय करायचं, लसूण आबडधोबड थोडासा तेलामध्ये फ्राय करायचा, जास्त तळायचा नाही, नाहीतर लसणाचा वास येतो बरं का जास्त तळला तर. इथं जे हे व्हेजिटेबल्स आहेत ते फक्त आपल्याला थोड्या वेळ फ्राय करायचे सॉफ्ट होईपर्यंत. त्यानंतर कांदासुद्धा असा छान हलका सॉफ्ट झाला की त्यामध्ये शिमला मिर्च टाकायची. शिमला मिर्चसुद्धा हलकी सॉफ्ट होऊ द्यायची आहे. आता या ज्या भाज्या आहेत, आपण जेव्हा बाहेरून मंचुरियन आणतो त्या उभ्या कट केलेल्या असतात पातळ पातळ, तर तुम्हाला तशा आवडत असेल तर तुम्ही तशा कट करा. आता भाज्या सॉफ्ट झाल्या की त्यामध्ये सगळ्यात अगोदर तिनं अंदाजे सोया सॉस टाकलेला आहे, त्यानंतर रेड चिली सॉस. आता रेड चिली सॉस किती टाकायचा हे लहान मुलावर डिपेंड आहे. तिखट जर खात असतील मुलं तर तुम्ही तुमच्या जास्त प्रमाणातसुद्धा टाकू शकता. मुलं जर तिखट खात नसतील तर मग तो थोडासा कमी प्रमाणात वापरा. थोडंसं वाटलंच तर ग्रेव्ही चाखून पहा आणि नंतर तुम्ही सॉसचे प्रमाण वाढवू शकता किंवा कमी नाहीत करता येत बरं का. स्टार्टिंगला कमी टाका आणि चाखून बघा कोणता कमी पडला आहे, कोणता जास्त झाला आहे. थोडासा कमी गोड लागायला लागला तर मग केचप टाकायचं. सोया सॉसचंसुद्धा प्रमाण कमी जास्त झालं तर तुम्ही तुमच्या याच्यावर डिपेंड आहे कमी जास्त किती करायचं. पण चेक केल्याशिवाय डायरेक्ट बनवू नका बरं का. मी इथे चूक केली होती, मला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका. चला मग सगळे सॉस टाकून घेतले, चाकून पाहिलं कमी जास्त झालं की मग परत वाढवले तिने आणि मग आवडीनुसार पाणी टाकायचं. आता तुम्हाला जर ड्राय बनवायचं असेल तर अगदी थोडंसं पाणी टाका, मग तो ड्राय होतो. आणि जर तुम्हाला ग्रेव्हीचा बनवायचा असेल हे मंचुरियन तर त्यामध्ये थोडंसं जास्त पाणी टाका. आणि हॉटेलसारखं तुम्हाला दाटसर ग्रेव्ही हवी असेल तर मग अर्धा चमचा जो कॉर्नफ्लॉवर आहे तो पाण्यात ढवळून घ्या आणि ते पाणी यामध्ये टाका. म्हणजे कसं जी ग्रेव्ही आहे तुमची अशी छान घटसर दाटसर होते आणि हॉटेलसारखी लागते. पण यामध्ये आम्ही इथे कॉर्नफ्लॉवर न वापरता डायरेक्ट अशीच ग्रेव्ही बनवली होती. तर मस्त आता याला उकळी आलेली होती. आता या उकळीमध्ये आपले मस्त हे गोबीचे बॉल आहेत ते सोडायचे आणि अगदी 2 मिनटं हलकं त्याला गॅसवरती सॉफ्ट होईपर्यंत ठेवायचे. मग आपले बघा मस्त असे मंचुरियन तयार झालेलं आहे. तर बाहेरून जर आपल्याला एवढं मंचुरियन आणायचं असेल तर 300 ते 400 रुपये लागतात. म्हणजे आपण जर एक डब्बा आणला, एक पॅक, तर आपल्याला 150-200 रुपये लागतात. तर आता ही प्रत्येक ठिकाणी रेट वेगवेगळा आहे, त्यामुळे इथलचा रेट सांगितला आहे मी, 200 रुपये लागतात. तर बघा असं भरपूर असं मंचुरियन पोटभर खातील मुलं, असं आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर आपलं मंचुरियन तयार झालेलं आहे. 2 मिनटंच गॅस चालू होता, नंतर बंद केला. जास्त ग्रेव्हीसुद्धा नाही आणि अगदी हे बिना ग्रेव्हीचं सुद्धा नाही, असे मीडियम अशी ग्रेव्ही बनवली होती. आता यामध्ये जेव्हा आपण सर्व करतो त्यावेळेस मुलांना भरपूर असं केचप टाकून द्यायचं, मुलं खूप आवडीने खातील. आणि टेस्टला एवढं छान झालं ना, मस्त तयार झालं. चला मग लाईक करा, शेअर करा. बाय बाय.